स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालनासाठी अप्रतिम आभार प्रदर्शन. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. आयुष्य सुंदरच असतं, पण त्याची किंमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले, जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला, त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम, नतमस्तक होऊन सलाम. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. खरं तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात, कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीचा शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. पावसाच्या थेंबानं धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो. सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. श्री यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षाचे स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आजचे आपले कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले, आपल्या विनंतीला मान देऊन ध्वजवंदन केले व आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी कुठल्या न कुठल्या शब्दात तुमचे धन्यवाद करू. तुमचे योगदान या शब्दांपेक्षा खूप मोठे आहे, म्हणून तुमचेही मी मनस्वी आभार मानतो व असेच प्रेम आमच्यावर असू द्यावेत. तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते. म्हणून आज यांनी आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला खूप फायदा होणार आहे, म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालकांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल त्यांचेही आभार. उद्धारिता जो पिढी तो अन्य कामा जातो, शासनालेखी शिक्षक शाळेतची शिकवतो. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. सर्वात महत्त्वाचे, ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही सर्व विद्यार्थी. तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सादर करणाऱ्यांचे सुद्धा आभार. शाळा समिती व सर्व पदाधिकारी यांचे नेहमीचे सहकार्य असते. आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम कधीच सफल होऊ शकला नसता, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. जयाच्या शिरी केशरी रंग, शोभे दुजा पांढरा, पाहता चित्त लाभो हिरवा, तिजा शांती देई मनाला. नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला, नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच नवनवीन विषयांवरील कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.